आजच्या एपिसोडमध्ये अभिजित पोलीस स्टेशनला हजेरी लावायला जातो. तिथे त्याला गोवर्धन चाळीतील भूमीशी गैरवर्तन करणारा शिक्षक भेटतो आणि बोलता बोलता अभिजितला हे सत्य कळतं की भूमी महाजन आणि आकाश महाजन त्या चाळीत राहतात. आणि ही गुड न्यूज अभिजित रागिणीला सांगतो. रघु काकाला चाळीत अक्का विचारते की कुठून आलात किंवा का आलात, तर रघु काकाकडे उत्तर नसतात. चाळीतील काही माणसं रघु काकाला मारणार इतक्यात आकाश येऊन त्यांना वाचवतो. भूमीला वाटतं की आता आपण महाराष्ट्राबाहेर राहायला गेलं पाहिजे, कारण रागिणी कधीही तिच्यापर्यंत पोहोचू शकते. रघु काकाला आणि आकाशला बसण्यासाठी अक्का बसायला खोली देते. तिथे भूमी येते. रघु काकाला खूप काही सांगायचं असतं. तेवढ्यात एक जण आकाशला कामावर 1 तासासाठी बोलवायला येतो. भूमी सांगते जाऊ नकोस, तर पटकन येतो असं म्हणून तो जातो. रघु काका भूमीला जे आकाशचं ॲक्सिडेंट झालं होतं आणि त्याच्या सासऱ्याला मारण्याचं कामही रागिणीने केलं आहे. त्याचबरोबर आजपर्यंत ते कोणाला 6 लाख रुपये देऊन झाले आहेत. तो माणूस कुठल्या तरी गॅरेजमध्ये काम करतो. भूमी म्हणते की त्या माणसाला नंतर पकडू, आधी आकाशला मला महाराष्ट्राबाहेर न्यायला पाहिजे. रघु काका निघतात आणि आकाशची वाट बघता बघता रागिणी आणि अभिजित दरवाजावर येतात. आजच्या भागात इतकंच. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू.